नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 14 जानेवारी या आठवड्यातील महत्त्वाचे असे 100 प्रश्न टेस्ट स्वरूपात पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करंट अफेअर्स डेली अभ्यास करत असाल तर या प्रश्नांची उत्तरे देण्याचेही ट्राय करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्मार्ट 2.0। तर आयुर्वेद शिकवणाऱ्या व्यावसायिकांसाठी किंवा प्रशिक्षकांसाठी स्मार्ट 2.0 हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर काय असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली। तर नुकतेच आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमिताभ शहा। तर सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रवक्ते अमिताभ शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर हे मोटिवेशनल व्हिडिओ बनवतात किंवा मोटिवेशनल कंटेंट हे क्रिएट करतात, म्हणून अमिताभ शहा यांची सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरिंदम बागची। तर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड। तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 ने ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेडला सन्मानित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजेच NARCL चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर काय असेल या प्रश्नाचे योग्य उत्तर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 P संतोष। तर नुकतीच राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून P संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच गाझावरील इस्रायल हल्ल्यात अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध म्हणून कोणी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संदीप पांडे। तर गाझावरील इस्रायल हल्ल्यात अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध म्हणून संदीप पांडे यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे। तर त्यांनी काय कारण दिलेले आहे? तर गाझा हल्ल्यावरील इस्रायल देशाला अमेरिकेचे सपोर्ट आहे किंवा अमेरिका हे इस्रायल देशाला मदत करत आहे, म्हणून संदीप पांडे यांनी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच ओडिशातील कोणत्या क्रिकेटपटूवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2 वर्षांची बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुमित शर्मा। तर ओडिशातील सुमित शर्मा या क्रिकेटपटूने आपले जन्मतारखेचे दाखले वेगवेगळे दिले, या कारणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावरती 2 वर्षांची बंदी घातली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पृथ्वी योजनेचे अनावरण कोणी केले? पृथ्वी योजनेचे दुसरे नाव काय आहे? तर पृथ्वी विज्ञान। तर कोणी केलेले आहे पृथ्वी योजनेचे अनावरण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेगा नॉर्थ इंडिया स्टार्टअप एक्सपोचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जम्मू काश्मीर। तर जानेवारी 2024 मध्ये मेगा नॉर्थ इंडिया स्टार्टअप एक्सपोचे आयोजन जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये कोणत्या राज्य सरकारने ड्रोन मोहीम सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। जानेवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा शेती कामासाठी मदत करण्यासाठी राज्य सरकारने ड्रोन मोहीम सुरू केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये भारत नेपाळ संयुक्त आयोगाची कितवी बैठक झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7वी। तर जानेवारी 2024 मध्ये भारत नेपाळ यांची संयुक्त आयोगाची 7वी बैठक झाली आणि ही बैठक नेपाळ येथे झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हट्टी समाज कोणत्या राज्यातील आहे ज्याला नुकताच एसटी दर्जा देण्यात आला आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश। तर हिमाचल प्रदेश राज्यातील हत्ती समाजाला नुकताच एसटी संवर्गाचा दर्जा देण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेरणा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षण मंत्रालय। तर नुकताच जानेवारी 2024 मध्ये प्रेरणा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा कार्यक्रम कुणी सुरू केला? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ब्रिटनने नाइटहुड या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अमृतपाल सिंग। तर ब्रिटनने नाइटहुड या पदवीने डॉक्टर अमृतपाल सिंग या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्मान केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंद्रमणी पांडे। तर बिमस्टेकचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत इंद्रमणी पांडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजनेचे नवीन नाव काय केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री अन्नपूर्णा रसोई। तर जानेवारी 2024 मध्ये राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजनेचे नाव चेंज करून श्री अन्नपूर्णा रसोई असे केलेले आहे। तर या योजनेअंतर्गत राजस्थान राज्यातील व्यक्तींना 8 रुपये मध्ये थाळी किंवा जेवण देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती BR गवई। सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या नवीन अध्यक्षपदी न्यायमूर्ती BR गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारताची पहिली कंपनी कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिलायन्स उद्योग। तर ISCC+ प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारताची पहिली कंपनी आहे रिलायन्स उद्योग। नेक्स्ट क्वेश्चन आहे साहित्यिक योगदानासाठी कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शीर्षेंदू मुखोपाध्याय। तर साहित्यिक योगदानासाठी कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने बंगाली साहित्याचे प्रसिद्ध साहित्यिक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर काय असेल या प्रश्नाचे योग्य उत्तर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकासशील। तर आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच कोणत्या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिशा। तर ओडिशा राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग मिळालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली अब्रा कोणत्या युद्धनौकेवर तैनात करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 INS विक्रांत। तर भारताची स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली अब्रा ही INS विक्रांत या युद्धनौकेवरती तैनात करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकार कोणत्या देशात भारत पार्क सुरू करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संयुक्त अरब अमिराती। तर भारत सरकार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच दुबई या देशामध्ये भारत पार्क सुरू करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेशीम। तर जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या अंतराळ संस्थेने इंधन सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इस्रो। तर जानेवारी 2024 मध्ये इस्रो या अंतराळ संस्थेने इंधन सेल तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली आहे। या तंत्रज्ञानाचा काय फायदा होणार आहे? तर या तंत्रज्ञानामुळे अवकाशामध्ये इंधन उपलब्ध होणार आहे, तसेच तिथे पाणी निर्माण केले जाणार आहे आणि हे पाणी एवढे स्वच्छ असणार आहे की ते तिथले अंतराळवीर पिऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय सिंग। तर जानेवारी 2024 मध्ये भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून संजय सिंग ॲडमिरल संजय सिंग यांनी पदभार स्वीकारले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे
गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओपनहायमर. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपेनहायमर या चित्रपटाला मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य L1 कोणत्या दिवशी लॅग्रेंज पॉइंट 1 वर पोहोचली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 जानेवारी 2024. तर भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य L1 ही 6 जानेवारी 2024 रोजी लॅग्रेंज पॉइंट 1 वर पोहोचली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करून सांगा की भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य L1 कधी लॉन्च करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच नो युअर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लखनौ. तर नो युअर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन लखनौ उत्तर प्रदेश येथे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कदंब काळातील इसवी सनाच्या 10व्या शतकातील शिलालेख कोणत्या राज्यात सापडला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. कदंब काळातील इसवी सनाच्या 10व्या शतकातील शिलालेख हे गोवा या राज्यामध्ये सापडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शशी सिंग. तर ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत शशी सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच प्रकाशित झालेले अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजय बिसारिया. तर अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेले आहे अजय बिसारिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच शेख हसीना 5व्यांदा कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. तर शेख हसीना या 5व्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत आणि त्या सलग 4थ्यांदा बांगलादेशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच सेबीचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जी राम मोहन राव. तर सेबीचे नवीन कार्यकारी संचालक आहेत जी राम मोहन राव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अल्वारो चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादागास्कर. तर जानेवारी 2024 मध्ये या वर्षाच्या सुरुवातीचे पहिले वादळ अल्वारो चक्रीवादळ हा मादागास्कर या देशावरती धडकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने नुकतेच हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किर्गिस्तान. तर जानेवारी 2024 मध्ये किर्गिस्तान या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कोणत्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारतातील कोणत्या शहरांना आंतरराष्ट्रीय वेटलँड म्हणजे पाणथळ सिटी म्हणून नामांकित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजेच इंदोर, भोपाळ आणि उदयपूर या तिन्ही शहरांना आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारतातील पहिल्या हायजेनिक स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उज्जैन. तर भारतातील पहिल्या हायजेनिक स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन मध्य प्रदेश येथील उज्जैन येथे करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच जागतिक व्यापार संघटनेचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोण झालेले आहे स्थायी प्रतिनिधी WTO चे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेंथिल पांडियन सी. जागतिक व्यापार संघटनेचे स्थायी प्रतिनिधी आहेत सेंथिल पांडियन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच योगश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर योगश्री योजना ही पश्चिम बंगाल राज्याने जानेवारी 2024 मध्ये सुरू केलेली आहे. तर ही योजना कशा संदर्भात आहे? तर SC आणि ST चे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा.
आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 चे आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश 2024 मध्ये युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत। तर 2024 मध्ये युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राचे अध्यक्षपद आणि यजमानपद ही भारत हा देश भूषवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड म्हणजेच NIIFL चे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संजीव अग्रवाल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इस्रायल। तर इस्रायल या देशाने लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर निर्जलीकरण कार्यक्रम कशा संदर्भात आहे? तर जे समुद्राचे खारट पाणी आहे ते पाणी गोड पाण्यात रूपांतर करणे याला निर्जलीकरण असे म्हटले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 जानेवारी। तर दरवर्षी जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रघुराम अय्यर। भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील 1 लाख विकासकांना AI तंत्रज्ञानावर कौशल्य देण्यासाठी कोणत्या कंपनीने अलीकडेच AIODC उपक्रमाची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायक्रोसॉफ्ट। तर भारतातील 1 लाख विकासकांना AI तंत्रज्ञानावर कौशल्य देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने अलीकडेच AIODC या उपक्रमाची घोषणा केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गॅब्रियल अटल कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स। तर फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान असतील गॅब्रियल अटल। तर गॅब्रियल अटल हे समलैंगिक लोकांमधील किंवा समलैंगिक समुदायातील पहिलेच पंतप्रधान असणार आहेत फ्रान्स या देशाचे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच निधन झालेले उस्ताद राशिद खान कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शास्त्रीय गायक। तर उस्ताद राशिद खान हे शास्त्रीय गायक होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारताचा विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6.2%। संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारताचा विकास दर 6.2% राहण्याची शक्यता आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच भारतीय नौदलाच्या मटेरियलचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किरण देशमुख। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याची खाण कंपनी अल्रोसावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रशिया। तर अलीकडेच युरोपियन युनियनने रशिया या देशाच्या जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याची खाण कंपनी अल्रोसावर बंदी घातली आहे। आणि ही बंदी का घातलेली आहे? तर रशिया आणि युक्रेन या युद्धामुळे ही बंदी घातलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी या पर्यटन उद्योग समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुनीत छटवाल। तर फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी या पर्यटन उद्योग समूहाचे नवीन अध्यक्ष असणार आहेत पुनीत छटवाल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसभेच्या किती खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5। तर लोकसभेच्या 5 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर या 5 खासदारांपैकी आपल्या महाराष्ट्रातील 2 खासदार आहेत। तर त्या 2 खासदारांची नावे तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, IIT मद्रासचे नवीन कॅम्पस कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीलंका। तर IIT मद्रासचे नवीन कॅम्पस श्रीलंका देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता। जानेवारी 2024 मध्ये आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक कोलकाता पश्चिम बंगाल येथे झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच संरक्षण मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीर कुमार सिन्हा। तर संरक्षण मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023 मध्ये स्काय ट्रॅक्सच्या प्रतिष्ठित पुरस्कारानुसार कोणत्या विमानतळाला 2023 या वर्षासाठी जगातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चांगी विमानतळ सिंगापूर। नेक्स्ट क्वेश्चन आहे हँडले पासपोर्ट इंडेक्स जानेवारी 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80वा। तर हँडले पासपोर्ट इंडेक्स जानेवारी 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे 80वा। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशात 110 वर्षानंतर कुत्र्याच्या मांसावर बंदी घालण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया। तर जानेवारी 2024 मध्ये दक्षिण कोरियाने 110 वर्षानंतर कुत्र्याच्या मांसावर बंदी घातलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला स्पॉटलाइट करण्यासाठी कोणी राष्ट्रीय कला उत्सव 2024 सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धर्मेंद्र प्रधान। नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिलेले आहे हे पुस्तक? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 M.M. नरवणे। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक M.M. नरवणे यांनी लिहिलेले आहे। तर M.M. नरवणे हे आपले लष्कर प्रमुखी राहिलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय फिनटेक फोनपेने अलीकडेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय पेमेंट व्यवसायाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रितेश पै। फोनपेचे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पेमेंट व्यवसायाचे CEO म्हणून रितेश पै यांची नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गांधीनगर। तर जानेवारी 2024 मध्ये 10व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन गांधीनगर येथे करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच फुटबॉलपटू फ्रान्स बेकनेबॉयर यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर्मनी। नेक्स्ट क्वेश्चन आहे अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि होमगार्ड्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विवेक श्रीवास्तव। अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि होमगार्ड्सचे नवीन महासंचालक आहेत विवेक श्रीवास्तव। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलाच्या P-8I विमानाने गुआममध्ये कोणत्या लष्करी सरावात भाग घेतला? तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी ड्रॅगन 24 सराव। तर गुआममध्ये झालेला हा नौदल सराव कोणत्या देशांमध्ये झालेला आहे? तर हा बहुराष्ट्रीय सराव होता आणि तो गुआम अमेरिका येथे तो आयोजित करण्यात आलेला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2। तर स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये इंदौर आणि सुरत हे 2 शहरे प्रथम स्थानावरती राहिली आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अटल सेतू। भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला अटल सेतू हे नाव देण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच स्वदेशी असॉल्ट रायफल उग्राम कोणी लॉन्च केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DRDO। तर जानेवारी 2024 मध्ये DRDO ने स्वदेशी असॉल्ट रायफल उग्राम ही पुण्यामध्ये लॉन्च केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे शेरिंग तोबगे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान होतील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूतान। नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्य सरकारने श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड। छत्तीसगड राज्य सरकारने श्री रामलल्ला दर्शन योजना सुरू केलेली आहे। ही योजना कशा संदर्भात आहे? तर अयोध्ये ते रामदर्शन घेण्यासाठी भाविकांना तीर्थयात्रेसाठी त्यांना मदत करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार 2024 मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5.2%। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार 2024 मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर 5.2% असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे युनायटेड कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर युनायटेड कप हा टेनिस संदर्भात आहे। तर हा कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वायरलेस पारदर्शक ओएलईडी डिस्प्ले टीव्ही कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. जगातील पहिला वायरलेस पारदर्शक ओएलईडी डिस्प्ले टीव्ही अमेरिका या देशामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्यात कॉलेज फंक्शन्सी मिशन सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अश्विनी गुप्ता. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे नवीन सीईओ असणार आहेत अश्विनी गुप्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे चांदोबी महोत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. तर आसाम या राज्यामध्ये जानेवारी 2024 मध्ये चांदोबी नदीकाठी हा चांदोबी महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून अलीकडे चेतक कॉर्प्सची कमांड कोणी घेतली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागेंद्र सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच स्वदेशी बनावटीच्या पहिल्या दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोनचे कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोनचे उद्घाटन किंवा अनावरण हैदराबाद येथे केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकी स्पर्धांच्या प्रसारणासाठी कोणासोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायकॉम 18. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकी स्पर्धांच्या प्रसारणासाठी भारतीय कंपनी वायकॉम 18 हे सोबत करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिलवर्धन सिंग. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून शिलवर्धन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर चीन या देशाने आइन्स्टाईन प्रोब हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 चीन. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणी कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक मध्ये पहिले तेल उत्पादन सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे ONGC. तर कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक मध्ये पहिले तेल उत्पादन सुरू केलेले आहे ONGC या कंपनीने. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या भारतीयाने झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत 57 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमन सेहरावत. भारतीय अमन सेहरावत या खेळाडूने झाग्रेब ओपन 2024 या कुस्ती स्पर्धेत 57 किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच पियुष गोयल यांनी इंडस फूड 2024 चे उद्घाटन कोठे केले? तर ग्रेटर नोएडा येथे इंडस फूड 2024 चे उद्घाटन केलेले आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रेटर नोएडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते नोंदवले गेले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2023. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अलीकडेच एका ऐतिहासिक चंद्र मोहिमेत चंद्रासाठी पेरेग्रीन 1 लँडर प्रक्षेपित केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. तर अमेरिका या देशाने अलीकडेच एका ऐतिहासिक चंद्र मोहिमेत चंद्रासाठी पेरेग्रीन 1 लँडर प्रक्षेपित केले आहे. ही मोहीम त्यांनी 52 वर्षानंतर केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया. तर भारत आणि सौदी अरेबिया या देशाने द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडील NSO अहवालानुसार चालू वर्ष 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढू शकते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7.3%. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या प्रदेशात ई-गव्हर्नन्स या विषयावर प्रादेशिक परिषद 2024 चे आयोजन करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुवाहाटी. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच 5 किलोमीटर शर्यतीत महिलांचा जागतिक विश्वविक्रम कोणी मोडला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीट्रिस चेबेट. तर 5 किलोमीटर शर्यतीत महिलांचा जागतिक विश्वविक्रम मोडलेला आहे बीट्रिस चेबेट हिने. तर हिने किती केलेला आहे, किती सेकंदामध्ये किंवा किती मिनिटांमध्ये केलेला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल कमिशनचा सदस्य म्हणून किती वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 वर्ष.
तर हा कार्यकाळ कधीपासून सुरू झालेला आहे तर 2024 पासून, जानेवारी 2024 पासून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवकाश विज्ञान नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर 2024 कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲड्रियन क्रूज. अवकाश विज्ञान नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर 2024 या पुरस्काराने ॲड्रियन क्रूज यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच छोट्या उपग्रहांच्या विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने इस्रो आणि कोणत्या देशातील कराराला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिशस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच जल व्यवस्थापनासाठी CII राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिरो मोटोकॉर्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रेल्वेसाठी भारत आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्यात अलीकडे स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाची उपलब्धी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 ते 14 जानेवारी या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.